माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण तिसरी हस्तक्षेप याचिका आता दाखल झालेली आहे। ॲडव्होकेट झुंजार यांनी आव्हाडांकडून हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे। कोकाटेंना कमी शिक्षा झाल्याचा ॲडव्होकेट आव्हाडांचा युक्तिवाद आता पाहायला मिळतोय। दरम्यान कोकाटेंना 5 किंवा 7 वर्ष शिक्षा करावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेश, कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे, काय नेमकी माहिती आहे? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील जी सुनावणी आहे, कोर्टात आज जो निकाल येणार आहे त्याबाबत जी सुनावणी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला शरद शिंदे असेल, अंजली देगोळे आणि याच्यानंतर आता तिसरी हस्तक्षेप याचिका ही झुंजार आव्हाड यांच्या वतीने करण्यात आलेली। यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सरकार अपील करत नसल्याने हस्तक्षेप याचिका त्यांनी दाखल केलेली आहे। कोकाटे यांना 2 वर्षाची जी शिक्षा सुनावली ती किमान 5 ते 7 वर्ष करावी अशी हस्तक्षेप जी याचिका आहे ती झुंजार आव्हाड यांच्याकडून दाखल करण्यात आली होती। मात्र त्यामध्ये नियमांमध्ये काही असल्याने खरं तर न्यायाधीश यांनी त्याच्यावर पार्लमेंट बोर्डमध्ये त्या बदल करावा लागेल असं त्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता या तिन्ही हस्तक्षेप याचिकानंतर न्यायाधीश जे आहे ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काय निकाल देतात हे पाहणं खरं महत्वाचं ठरणार आहे। तर अंजली देगोळे आणि राठोड यांच्याकडनं दाखल केलेल्या रिपिटिशन याचिकेमध्ये त्यांनी सही केलेले नव्हते असा हस्तक्षेप न्यायालयाने नोंदवलेला आहे। त्याच्यामुळे त्यांची देखील याचिका जी आहे ती फेटाळण्यात आलेली। त्याच्यामुळे आता थोड्याच वेळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित, नेमका कोर्टाच्या द्वारे आता काय निकाल येतो याकडे सर्वांचंच लक्ष असेल। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।